येड्यांची जत्रा हा 2012चा विनोदी मराठी चित्रपट आहे. मिलिंद कावडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटामध्ये भरत जाधव, मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 3 फेब्रुवारी 2012 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा अशी आहे की ही कथा 2 भागात विभागलेल्या मराठवाड्यातील गावडेवाडी या काल्पनिक गावातील आहे. या भागात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भानगडे पाटील जोशी आणि कडू अण्णा पाटील आपटे यांची हुकूमत आहे. हऱ्या म्हणजेच भरत जाधवची अडचण अशी आहे की तो सीमेच्या मध्यभागी तसेच गावातील डम्पिंग ग्राउंडमध्ये अडकला आहे. तो त्याच्या शेतात शौचालयाला बसलेल्या लोकांचा पाठलाग करत असताना हऱ्याला गावापासून दूर जीवनाची स्वप्ने पडतात, परंतु तो आपल्या वृद्ध आजोबांसाठी तिथेच राहतो. शौच करणाऱ्यांच्या कौटुंबिक भूमीची सुटका करीन हा हऱ्याचा शब्द घेतल्यानंतर आजोबाचे निधन होते. जहागीरदार भांगडे पाटील याचा हऱ्याच्या जमिनीवर डोळा आहे, तर हऱ्याला त्यांची मुलगी संगी आवडते आणि त्याचवेळी कडू अण्णाचा मुलगा नयनरावला देखील ती हवी आहे. नंतर हऱ्या गावात शौचालय बांधण्यासाठी एक सरकारी योजना आणतो, ज्याला गावातले लोक विरोध करतात. चित्रपटामध्ये हऱ्याची भूमिका भरत जाधव यांनी साकारली आहे, तसेच कडू अण्णा पाटील यांची भूमिका विनय आपटे यांनी साकारली आहे. भांगडे पाटील यांची भूमिका मोहन जोशी यांनी साकारली आहे. मित्रांनो, तुम्हाला जत्रा आणि येड्यांची जत्रा या 2 चित्रपटांपैकी कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला होता? मला कमेंट करून नक्की कळवा.